नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलवरती लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. 1 तारखेपासून काय आम्ही लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं मित्रांनो, सबस्क्राईब करायचंय आणि दुपारी 3 पासून तर रात्री 10 पर्यंत काय तुमचं 5 तास लाईव्ह लेक्चर असणार आहे मित्रांनो. म्हणजे 2 तास काय रेस आहे. 3 ते 4 बुद्धिमत्ताचं आहे, 4 ते 5 सामान्य ज्ञानचं आहे, 5 ते 7 गॅप आहे, 7 ते 8 मराठीचं आहे, 8 ते 9 इंग्रजीचं आहे, 9 ते 10 काय मित्रांनो अंकगणितचं आहे. हे सगळे टीचर काय आहेत मित्रांनो एकदम एक्सपर्ट आहेत. त्यांना काय कोणाला 30 वर्षाचा अनुभव आहे, कोणाला 15 वर्षाचा अनुभव आहे. पण तुम्हाला जर काय तुम्ही जर कोणत्या सरळ सेवेची एक्झामची तयारी करत असाल, तुम्हाला काय करायचं या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईव्ह लेक्चरचा काय मित्रांनो फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. समजलं? बघा, त्यात मी तुम्हाला आज आपण जो टॉपिक घेणार आहोत, त्या टॉपिकचं नाव आहे दिशाज्ञान. काहींना हा टॉपिक काय खूप अवघड जातो. तुम्हाला काय मी एकदम सोप्या पद्धतीने करून शिकवणार आहे. म्हणून माझ्या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि सेशनला काय जास्तीत जास्त काय मित्रांनो लाईक करायचं आहे. समजलं? बघा मित्रांनो, आपण आहे ना दिशाज्ञानचा टॉपिक सुरू करण्याआधी काय आधी एक बेसिक जाणून घेऊया. काय ते बेसिक जर समजलं तर आपण काय क्वेश्चन कमीत कमी वेळेत काय मित्रांनो सॉल्व्ह करत असतो. बघा काय दिशा कशा लक्षात काहींना काय दिशा लक्षात राहत नाही मित्रांनो. आपल्या किती दिशा आहेत? 8 दिशा आहेत. 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 काय उपदिशा आहेत. उपमुख्य दिशा कशा लक्षात ठेवायच्या बघा. वरती कोणती दिशा असते? उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. बघा कसं लक्षात ठेवणार? डोक्याकडे असते उत्तर, उजवीकडे असते पूर्व, डावीकडे असते पश्चिम आणि पायाकडे असते दक्षिण. समजलं? डोक्याकडे उत्तर, उजवीकडे पूर्व, डावीकडे पश्चिम आणि पायाकडे दक्षिण. या काय झाल्या आपल्याला मुख्य दिशा झाल्या. आणि आता काय उपदिशा कशा लक्षात ठेवणार बघा. काय उपदिशा लक्षात राहत नाही. त्यासाठी काय सोपं वाक्य सांगते. काय वारा इकडे आला नाही. काय मित्रांनो? वारा इकडे आला नाही. म्हणजे काय मित्रांनो? हे वाक्य जर लक्षात आलं तर आपल्याला काय चारही उपदिशा मिळत असतात बघा. वाराचा वा म्हणजे काय? वायव्य. कोणती दिशा आहे? वायव्य. नंतर इकडेचा ई म्हणजे काय? ईशान्य. आहे की नाही एकदम सोपी ट्रिक. अशाच नवनवीन ट्रिक बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ईशान्य. आलाचा आ म्हणजे काय? आग्नेय. कोणती दिशा आहे? आग्नेय. आणि नाहीचा न म्हणजे काय? नैऋत्य. कोणती दिशा आहे? नैऋत्य. वारा इकडे आला नाही. वाराचा वा म्हणजे वायव्य, इकडेचा ई म्हणजे ईशान्य, आलाचा आ म्हणजे आग्नेय, नाहीचा न म्हणजे काय? नैऋत्य. समजलं? उपदिशा आणि मुख्य दिशा कशा लक्षात राहायच्या मित्रांनो? जायचं मग पुढे. हा एक चार्ट आणि पुढचा एक जर चार्ट लक्षात राहिला मित्रांनो, तर आपण दिशाज्ञानचा क्वेश्चन काय मित्रांनो कमीत कमी वेळेत सॉल्व्ह करत असतो. बघितलं आपण पहिला चार्ट. जायचं आपण आपल्या दुसऱ्या चार्टकडे. दुसरा चार्ट काय मित्रांनो माहिती का? बघा आता काय हेमराज नावाचा एक मुलगा आहे. हं? एक क्वेश्चन सांगते एक्झाम्पल म्हणून. हेमराज नावाचा एक मुलगा आहे. तो पूर्वेकडे 5 किलोमीटर गेला. पूर्वेकडे 5 किलोमीटर गेला. नंतर तो काय डावीकडे वळाला. काय? डावीकडे वळाला. डावीकडे वळायला सांगितलं म्हणजे मुलं काय करतात? उजवीकडे जाऊ का त्यांना काय समजत नाही, की कोणती बाजू उजवी आहे आणि कोणती बाजू डावी आहे. मग त्यासाठी तुम्हाला जर हा चार्ट मी काढून देणार आहे. तो चार्ट जर लक्षात राहिला, की उजवं कोणतं आहे आणि डावं कोणतं आहे, कोणत्या दिशेला उजवं आहे आणि कोणत्या दिशेला डावं आहे, ते जर लक्षात ठेवलं, तर आपण काय मित्रांनो कमीत कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. बघा कसं लक्षात ठेवायचं. बघा, वरती दिशा कोणती आहे आपली वाली? वरती दिशा कोणती असते डोक्याकडे? उत्तर. कोणती दिशा असते वरती? उत्तर. आता मी उत्तरेकडे तोंड करून उभे आहे. आपल्याला दिशा नाही समजल्या तर स्वतःला इमॅजिन करायचं मित्रांनो. मी काय उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. माझी डावी बाजू कोणती आहे? इकडची. इकडची कोणती? उजवी. मग इकडे तेच लिहायचं आपल्याला. इकडची बाजू आहे उजवी आणि इकडची आहे डावी. जेव्हा उत्तरेकडे जर व्यक्ती जात असेल, क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल की तो व्यक्ती उत्तरेकडे जातोय, मग तो डावीकडे वळाला. डावीकडे वळाला मग त्याचा एरो कुठे दाखवायचा? इकडे. आणि जर उजवीकडे सांगितलं असेल तर काय एरो इकडे जाईल मित्रांनो. हे काय उत्तरेचं झालं. नंतर दक्षिणेचं. काय? दक्षिणेचं.
हे जे उत्तरेचं आहे ते काय त्याचं उलट करायचंय. तर काय स्वतःला इमॅजिन करायचं. मी आधी काय उत्तरेकडे तोंड करून उभी होती. आता कुठे उभी आहे? दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे. मग दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे. माझा डावा हात आणि उजवा हात कुठे आलेला आहे? डावा हात इकडे आहे आणि इकडे कोणता आहे? उजवा. मग तेच तर आपल्याला लिहायचं. इकडे काय लिहायचंय? डावा हात आणि इकडे कोणता आहे? उजवा हात. समजलं? दक्षिणेकडे एखादा व्यक्ती गेला आणि त्याने जर विचारलं, की "तू उजवीकडे 5 किलोमीटर दक्षिणेकडे जा आणि नंतर उजवीकडे वळ, नंतर डावीकडे वळ." सांगतात ना. जसं काय आधी इकडे जायचं, मग इकडे जायचं असं ते डायरेक्शन आहे. समजतं उत्तर आणि दक्षिणचं. नंतर बघूया, ही कोणती दिशा दिसते तुम्हाला? इकडे जर एरो आहे, तर इकडची दिशा कोणती असते सांगा बरं? इकडची दिशा असते पूर्व. कोणती दिशा आहे? पूर्व. आता काय असं उभं राहायचं. इकडे कोणती दिशा आहे आपली? पूर्व. इकडे जर एरो आहे, तर मग इकडे कोणती दिशा आहे? पूर्व. मग वरती हात कोणता आहे? डावा आणि खाली हात कोणता आहे? उजवा. मग वरती कोणती डायरेक्शन येणार आहे? डावी आणि खाली कोणती येणार आहे? उजवी. समजलं? नंतर कोणती दिशा बाकी आहे आपली? पश्चिम. कोणती आहे? पश्चिम. बघा, आता मी इकडे तोंड करून उभी होती पूर्वेला. आता पश्चिम दिशा इकडे, पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. वरती हात कोणता आहे? उजवा आणि खाली कोणता आहे? डावा. मग वरती काय लिहायचंय आपल्याला? उजवं आणि खाली लिहायचं आहे डावं. समजलं मित्रांनो? उजवं आणि डावं. मित्रांनो तुम्हाला जर हे 2 चार्ट लक्षात राहिले, काय? हे दिशाचा मुख्य दिशा आणि उपदिशा आणि हे उजवं आणि डावं जर लक्षात राहिलं, तर तुम्हाला दिशांचा क्वेश्चन काहीच अवघड जाणार नाही आहे मित्रांनो. समजलं? जाऊया आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे मित्रांनो. बघा, आपला पहिला क्वेश्चन आहे. रुपाली 30 मीटर उत्तरेकडे गेली, उजवीकडे वळत 40 मीटर पुढे गेली, पुन्हा उजवीकडे वळत 20 मीटर गेली, पुन्हा उजवीकडेच वळत 40 मीटर चालत गेली, तर तिच्या मूळ जागेपासून ती किती मीटर अंतरावर आहे? पर्याय आहे 20 मीटर, 10 मीटर, 15 मीटर आणि 40 मीटर. बघा, रुपाली नावाची व्यक्ती आहे, ती काय उत्तरेकडे किती गेलेली आहे? उत्तरेकडे 30 मीटर गेली आहे. असा एरो काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला काय दिशा मिळून जातात. वरती दिशा असते उत्तर, खाली इकडे पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. काय रुपाली 30 मीटर उत्तरेकडे गेली. उत्तर दिशा कोणती आपली? वरची. किती गेली रुपाली? 30 मीटर गेली. नंतर काय उजवीकडे वळत 40 मीटर गेली. काय उजवीकडे वळत किती गेली मित्रांनो? ती 40 मीटर गेली. आता उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. मी काय उत्तरेकडे माझी उजवी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती? डावी. ती कुठे गेलेली? उजवीकडे. उजवीकडे वळत किती गेलेली आहे ती? 40 मीटर गेली. पुन्हा काय उजवीकडे वळत 20 मीटर गेली. काय ती पुन्हा उजवीकडे. आता काय ते पूर्वेकडे तोंड आहे. एरो कुठे? पूर्वेकडे. वरची बाजू कोणती? डावी. खालची बाजू कोणती? उजवी. मग किती गेली ती उजवीकडे? 20 मीटर. इकडे किती? 30. इकडे किती येणार आहे? 20. इथे काय ब्रेक करून घ्यायचं. 10. टोटल किती होतं इथे अंतर? 30 होतं. किती होतं अंतर? 30 होतं. हे किती झालं? 10 झालं. इकडे वरती 20 आणि खाली काय? 10. पुन्हा उजवीकडे वळत 40 मीटर अंतर चालत गेली. आता ती खाली आलेली आहे दक्षिणेकडे. डावी बाजू कोणती आहे? इकडची. इकडची कोणती आहे? उजवी. ती उजवीकडे वळत किती गेलेली आहे? 40 मीटर. म्हणजे वरती किती आहे? 40 म्हणजे खाली पण किती येणार आहे? 40. किती येणार आहे? 40. ती काय इथे या लाईनला येऊन पोहोचली. आधी ती उत्तरेकडे गेली, नंतर उजवीकडे गेली 40 मीटर, परत उजवीकडे 20 मीटर गेली आणि परत काय उजवीकडे काय 40 मीटर आली. म्हणजे ती काय या लाईनीला येऊन पोहोचली आहे. इथे येऊन पोहोचली, तर मग तिच्या मूळ जागेपासून ती किती मीटर अंतरावर आहे? तिची मूळ जागा कोणती होती ही? ती मूळ जागेपासून किती मीटर अंतरावर आहे? 10 मीटर. हे 20 काय केले आपण? टोटल किती होतं? 30. इकडे किती 20 मायनस केले. 30 मधून 20 मायनस केले किती राहिले? 10 मीटर. किती राहिले? 10 मीटर पर्याय क्रमांक ए मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? एक माणूस 30 मीटर दक्षिणेकडे गेला.
दक्षिणेकडे चालत गेला, उजवीकडे वळण घेत 30 मीटर चालला, मग डावीकडे वळण घेत 20 मीटर चालला, पुन्हा डावीकडे वळण घेत 30 मीटर चालला, तर मूळ जागेपासून तो किती दूर अंतरावर आहे? पर्याय आहे 30 मीटर, 20 मीटर, 60 मीटर आणि 50 मीटर. बघा, एक माणूस आहे तो काय 30 मीटर कुठे गेलेला आहे? दक्षिणेकडे गेलेला आहे. काय 30 मीटर काय दक्षिणेकडे चालत गेलेला आहे. या लाईनी ना मित्रांनो आपल्या अंदाजाने घ्यायच्या आहेत. काय त्या लाईन आपल्याला अंदाजाने घ्यायच्या आहेत. नंतर काय उजवीकडे वळण घेत 30 मीटर दक्षिणेकडे गेला. त्याची उजवी बाजू कोणती आहे? इकडची डावी आहे. इकडची कोणती आहे? उजवी. त्यांनी काय सांगितलंय? उजवीकडे वळण घेत. म्हणजे तो काय उजवीकडे वळण घेत किती गेलेला आहे? 30 मीटर गेला परत. किती? 30 मीटर. मग डावीकडे वळण घेत 20 मीटर गेला. डावी बाजू कोणती त्याची? खालची. वरची कोणती? उजवी. किती गेलेला आहे डावीकडे? 20 मीटर. काय? डावीकडे किती गेलेला आहे तो? 20 मीटर. पुन्हा डावीकडे वळण घेत 30 मीटर. बघा, तो काय आता दक्षिणेकडे आला. ती डावी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती? उजवी. तो डावीकडे किती गेलेला आहे? 30 मीटर. म्हणजे वरती किती? 30 म्हणजे त्याच लेव्हलला काय? ती लाईन यायला पाहिजे. बघा, किती गेलेला आहे तो? 30 मीटर. 30 मीटर चालला तर मूळ जागेपासून तो किती दूर अंतरावर आहे? बघा, त्याची मूळ जागा कोणती होती? ही. आणि काय तो इथेपर्यंत येऊन पोहोचला आहे. बघा, इकडे किती आहे? 20. इकडे पण किती येणार आहे? म्हणजे 20. हे 30 अधिक 20 किती होणार आहे मित्रांनो? 50. किती? 30 अधिक 20 केले तर आन्सर काय येणार आहे? 50 मीटर. तो मूळ जागेपासून तर तो इथेपर्यंत किती दूर आलेला आहे? तर 50 मीटर दूर आलेला आहे. पर्याय क्रमांक डी. किती मीटर आहे? 50 मीटर. समजलं? जर तुम्ही दोघं चार्ट जर लक्षात ठेवले तर तुम्हाला काय उजवं आणि डावं वळण समजणार आहे आणि कोणत्या साईडला कोणती दिशा आहे ते पण तुम्हाला काय समजणार आहे. म्हणून दोघं चार्ट काय एकदम तोंडीपाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही जर 2-4 वेळेस नोटबुकवर सॉल्व्ह केले, तुमचा तो चार्ट काय मित्रांनो दोघं चार्ट लक्षात राहून जाणार आहे. आणि काय मित्रांनो मी जेव्हा लेक्चर घेत असते तेव्हा नुसतं लेक्चरच नाही ऐकायचंय. सोबत काय वही पेन घेऊन बसायचं आहे आणि तुम्ही पण काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि लगेच आन्सर द्यायचंय आणि हेच क्वेश्चन काय 2-4 वेळेस परत सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुमचं काय होणार आहे ते तोंडीपाठ होऊन जाणार आहे. समजलं? जायचं पुढे. बघा, कुणाल उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत जातो. नंतर तेथून 6 किलोमीटर दक्षिणेला चालतो. पुढे पूर्व दिशेला 3 किलोमीटर चालतो. तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती आणि कोणत्या दिशेला येऊन पोहोचला? पर्याय आहे पश्चिमेकडे 5 किलोमीटर, ईशान्येकडे 5 किलोमीटर, पूर्वेकडे 7 किलोमीटर, ईशान्येकडे 4 किलोमीटर. बघा, कुणाल उत्तरेकडे किती गेलेला आहे? कुणाल उत्तरेकडे किती गेलेला आहे? 10 किलोमीटर. उत्तरेकडे किती गेलेला आहे तो? 10 किलोमीटर. उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत जातो. तेथून 6 किलोमीटर दक्षिणेला. म्हणजे उत्तरेकडे 10 जातो. टोटल किती आहे? 10. बघा, इकडे लिहिते मी 10. नंतर उत्तर दिशा, मग दक्षिण दिशा कुठे आता? खाली. म्हणजे तो परत काय? खाली येतो. किती? 6 किलोमीटर. किती? 6 किलोमीटर. नंतर पुढे पूर्व दिशेला 3 किलोमीटर. पूर्व दिशा कोणती आपली? इकडची. इकडची कोणती? पश्चिम. म्हणजे तो उजवीकडे काय 3 किलोमीटर जातो. किती? 3 किलोमीटर जातो उजवीकडे. पूर्वेकडे. तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती आणि कोणत्या दिशेला आहे? बघा, त्याची मूळ जागा कोणती आहे? इथून. तर मी इथून तो इथपर्यंत तो किती लांब आहे आणि कोणत्या दिशेला आहे? हे किती अंतर होतं टोटल? 10. 10 मधून काय आपण 6 मायनस केले तर इथे किती येणार आहे? 4 येणार आहे. किती येणार आहे? 4. मग आपण काय याला ABCD देऊन देऊ. काय? ABCD असं देऊन देऊ. हे बघा, A, B आणि C. हा कोणता टाइप आहे? पायथागोरसचा टाइप आहे. बघा, कसं सॉल्व्ह करणार? काय फॉर्म्युला आहे? AC वर्ग बरोबर AB वर्ग प्लस BC वर्ग. आपल्याला कोणता वर्ग काढायचा आहे? AC चा वर्ग काढायचा आहे. बघा, AC वर्ग बरोबर
AB चा वर्ग काय? AB च्या याच्यात कोणती संख्या आलेली आहे? 4. म्हणजे आपल्याला काय 4चा वर्ग पाहिजे. नंतर BC बरोबर काय आहे? 3. 3चा वर्ग. बघा AC वर्ग बरोबर 4चा वर्ग काय आहे? 16 आणि 3चा वर्ग काय आहे? 9. यांची जर ॲडिशन केली तर आन्सर काय येणार आहे? 25. काय येणार आहे? 25. मग 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 25 5चा. मग AC बरोबर काय येणार आहे? 5 येणार आहे. काय आन्सर आलं AC बरोबर 5. म्हणजे याची किंमत काय आहे? 5 आहे. काय आहे? 5. आणि दिशा कोणती मित्रांनो ती? ईशान्य दिशा आहे. कोणती दिशा आहे? ईशान्य दिशा आहे. समजलं? मग 5 किलोमीटर आणि काय? ईशान्येकडे पर्याय क्रमांक बी. समजलं? जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. पश्चिम आणि वायव्य दिशामधील कोणाचे माप किती? काय सांगितलं त्यांनी? पश्चिम आणि वायव्य. बघा आधी काय आपण जो चार्ट काढला होता पहिला तो काय इथे काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय अंतर मिळणार आहे. बघा इकडे कोणती दिशा असते? पश्चिम, उत्तर, पूर्व आणि दक्षिण. या एका कोणातलं माप किती असतं मित्रांनो? एका काटकोनातलं माप किती असतं? 90 अंश असतं. किती असतं? 90. हे 90, हे पण 90, हे पण किती आहे? 90 आणि हे पण किती आहे? 90. असे 90-90 अंश काय आहेत हे? 4 कोन आहेत. किती आहेत? 4 कोन. मग 4 कोनचं ॲडिशन केलं तर किती होणार आहे? 360 अंश होणार आहे. किती? 360 अंश. बघा. आता आपण काय याच्यात उपदिशा टाकणार आहोत. काय? उपदिशा. बघा. याच्यात जर आपण उपदिशा टाकल्या मित्रांनो, इकडे कोणती दिशा आहे? वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. एका याच्यातलं कोणाचं माप किती होतं? 90 अंश. तर त्यांच्यात काय आपण निम्मे करणार. याच्यात किती आहे? 45 आणि याच्यात किती आहे? 45. म्हणजे 45 अंशाचे काय ते कोण आहेत. किती अंशाचे कोण आहेत ते? 45. त्यांनी काय सांगितलं? पश्चिम आणि वायव्य. ही कोणती दिशा आहे? पश्चिम आणि ही कोणती? वायव्य. मग याच्यातील कोणाचं माप किती आहे? 45 अंश आहे. किती आहे? 45 अंश आहे. पश्चिम आणि वायव्य दिशेमध्ये 45 अंश एवढं कोणाचं माप आहे. पर्याय क्रमांक ए मित्रांनो. जर तुम्हाला जर कोणी विचारलं एक्झाम्पल म्हणून सांगते बघा. ही दिशा आहे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं तर उत्तर आणि पूर्व मधील कोणाचं माप सांगा. काय? उत्तर आणि पूर्व मधील कोणाचं माप सांगा. तर काय येणार आहे? 90 अंश येणार आहे. काय येणार आहे? 90 अंश. काय सांगितलं त्यांनी? फक्त उत्तर आणि पूर्व सांगितलं. इथे काय सांगितलं होतं? एक मुख्य दिशा होती आणि एक उपदिशा होती. म्हणजे त्यांच्यात काय एक उपदिशा येते ना, या काय क्रॉसमध्ये काय झालं? उपदिशा येत असतात. त्यांच्यात काय डिव्हाइड केलं आपण 90चं काय निम्मे केलं तर काय आन्सर आलं? 45 अंश आलं. किती आलं? 45 अंश. हे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिलं होतं. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? श्याम सरळ 12 मीटर चालत चालला, तेथून तो डावीकडे वळाला व 16 मीटर चालला तर श्यामचे सध्याचे स्थान व सुरुवातीचे स्थान यामधील अंतर किती आहे? पर्याय आहे 25, 20, 30 आणि 35. बघा श्याम सरळ काय 12 मीटर तेथून तो डावीकडे म्हणजे काय तर सरळ गेलेला आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया काय तो इथून सरळ गेला. किती गेला? 12 मीटर गेला आहे. नंतर तो डावीकडे वळाला आणि 16 मीटर. डावी बाजू कोणती? वरची. खालची कोणती? उजवी. मग तो काय डावीकडे वळाला आणि किती गेलेला आहे तो? 16 मीटर गेलेला आहे. तर त्या श्यामचे सध्याचे स्थान सुरुवातीच्या स्थानापासून यामधील अंतर काय? त्याचं सुरुवातीचं स्थान कोणतं होतं हे आणि आता तो कुठे येईपर्यंत येऊन आला. या दोघांमधील अंतर किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा कसं करणार? ए, बी, सी. कोणता टाइप आहे हा? पायथागोरसचा. कोणता आहे? पायथागोरसचा.
बघा, आधी आपण जो पहिल्या क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला यूज केला तो इथे पण काय यूज करायचा आहे. AC वर्ग बरोबर AB वर्ग प्लस BC वर्ग. बघा, AC वर्ग AB वर्ग बरोबर काय आहे, 12चा वर्ग. काय येणार आहे, 12चा वर्ग प्लस BC वर्ग बरोबर काय, 16चा वर्ग. झालं. नंतर AC वर्ग बरोबर 12चा वर्ग काय आहे, 144 आणि 16चा वर्ग काय आहे, 256. काय 16चा वर्ग, 256. नंतर आपल्याला काय यांची ऍडिशन करायची आहे. काय यांची ऍडिशन करायची. AC वर्ग बरोबर काय येणार आहे, 400. 144 अधिक 256 केले तर अंतर काय येणार आहे, 400. व 400 कोणाचा वर्ग आहे, 20चा वर्ग आहे. 20चा वर्ग काय आहे, 400. तर मग इथे आन्सर काय येणार आहे, AC बरोबर काय येणार आहे, 20 येणार आहे. AC वर्ग बरोबर काय येणार आहे, 20 येणार आहे. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. काय आधी डायग्राम काढली, नंतर फॉर्म्युला यूज केला. AC वर्ग बरोबर AB वर्ग प्लस BC वर्ग. नंतर ते वर्ग टाकले, नंतर वर्ग काय तो ते केलं, नंतर त्यांची ऍडिशन केली आणि ऍडिशनचं तो कोणाचा वर्ग आहे ते आपण काढलं मित्रांनो. 400 हा कशाचा वर्ग आहे, 20चा वर्ग आहे. समजलं. जायचं पुढे सेशनला. काय लाईक करा मित्रांनो. बघा, तलाठी भरती 2025. बघा मित्रांनो, आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलवरती लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत. त्यात दुपारी 3 ते 4 माझं लाईव्ह लेक्चर असणार आहे. 4 ते 5 सामान्य ज्ञानचं आहे. 5 ते 7 काय मित्रांनो गॅप आहे 2 तास. 7 ते 8 मराठी व्याकरण आहे. 8 ते 9 इंग्रजी व्याकरण आहे आणि 9 ते 10 काय अंकगणितचं लाईव्ह लेक्चर असणार आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचंय चॅनल, तुम्ही जर नवीन असाल त्या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आहे. जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. उमेश स्वतःच्या घरून निघून शाळेत जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो. त्या स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून सरळ 50 मीटर जातो. नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून 100 मीटर चालल्यावर शाळेत पोहोचतो. तर उमेशचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे. काय सांगितलं त्यांनी, तर उमेशचे घर तर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे. बघा, उमेश स्वतःच्या घरून निघून जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ. बघा, आपला सिम्बॉल काढून घेतला. पूर्व दिशा कोणती, इकडची. वरती कोणती, उत्तर. खालची दक्षिण आणि इकडची पश्चिम. तो कुठे जातोय, पूर्वेकडे सरळ 100 मीटर. पूर्व दिशा कोणती, ही. पूर्वेकडे किती गेला तो, 100 मीटर गेला. नंतर त्या स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून सरळ. काटकोन कसा असतो आपला, असा असतो. हा काय काटकोन. काटकोनात उजवीकडे वळून तो सरळ 50 मीटर गेला. किती, 50 मीटर गेला काटकोनात वळून. नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून 100 मीटर गेला. म्हणजे तो काय खाली आलेला. डावी बाजू कोणती, इकडची. इकडची कोणती, उजवी. तो डावीकडे काटकोनात वळून किती गेलेला आहे, 100 मीटर. इथे काय एक काटकोन तयार झाला आणि किती गेलेला आहे तो, 100 मीटर गेलेला आहे. किती मीटर गेलेला आहे तो, 100 मीटर गेलेला आहे. मग त्यांनी काय सांगितलंय, तर उमेशचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे. हे काय होतं, त्याचं घर होतं आणि ही काय होती, त्याची शाळा होती. काय होती, शाळा. तर मग शाळेच्या कोणत्या दिशेला त्याचं घर आहे ते विचारलेलं आहे. मग बघा, कोणती दिशा दिसते ती तुम्हाला, वायव्य दिशा दिसते. कोणती, वायव्य. कोणती दिशा आहे, वायव्य. इथे पश्चिम राहिलं असतं आपण पश्चिम पण सांगितलं असतं, पण पश्चिम नाही म्हणून आपण काय वायव्य घेणार आहोत. काय वायव्य. तिकडे कोपऱ्याला कोणती दिशा येणार आहे, पश्चिम. इकडे जर दिशा पश्चिम दिलेली असती पर्यायामध्ये, आहे का पश्चिम, नाही. म्हणून आपण काय घेतलं, वायव्य दिशा घेतली. समजलं. जायचं पुढे. बघा, प्रमोद हा पूर्वेला 6 किलोमीटर जातो. नंतर तो दक्षिणेला 8 किलोमीटर जातो. तर मूळ स्थानापासून तो किती लांब आहे. 14 किलोमीटर, 100 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि काय 2 किलोमीटर आहे. बघा, प्रमोद हा पूर्वेला, ही कोणती दिशा आहे, पूर्व. किती, 6 किलोमीटर. नंतर तो दक्षिणेला 8 किलोमीटर. दक्षिण दिशा कोणती आहे, खाली.
किती किलोमीटर आहे दक्षिणेला? 8 किलोमीटर. तो मूळ स्थानापासून तो किती लांब आहे? म्हणजे हा कोणता टाइप आहे मित्रांनो? पायथागोरसचा. कोणता टाइप आहे? पायथागोरसचा. बघा ए, बी, सी इथे पण काय फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपला? AC वर्ग बरोबर AB वर्ग प्लस BC वर्ग. बरं का? आपल्याला कोणती किंमत काढायची? AC वर्गाची. AB वर्ग बरोबर काय? बघा AB वर्ग बरोबर वरती काय येणार आहे? 6. किती येणार आहे? 6. 6 चा वर्ग प्लस 8 चा वर्ग. AC वर्ग बरोबर 36. 6 चा वर्ग काय? 36. 8 चा वर्ग काय? 64. काय? 64. आणि 36 अधिक 64 केलं तर किती येणार आहे? 100. AC वर्ग बरोबर काय आहे? 100. मग 100 कशाचा वर्ग आहे? 10चा. 10चा वर्ग काय आहे? 100. मग AC वर्ग बरोबर काय येणार आहे? 10 येणार आहे. AC बरोबर काय आलं? 10. म्हणजे याच्यातलं अंतर किती आहे? 10 मीटर किलोमीटर एवढं आहे. पर्याय क्रमांक सी. किती अंतर आहे? 10 किलोमीटर एवढं अंतर आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? एक पक्षी काय मित्रांनो उत्तरेला एक पक्षी 3 किलोमीटर उत्तरेला उडतो. मग 4 किलोमीटर पूर्वेला पक्षी आता सुरुवातीच्या स्थानापासून किती दूर आहे? इथे काय आहे? दूर शब्द आहे. तर ते टायपिंगमध्ये राहून गेलं. तर 3 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर यापैकी नाही. बघा एक पक्षी काय उत्तरेला किती गेलेला आहे तो? 3 3 किलोमीटर गेलेला आहे. किती? 3 किलोमीटर. मग 4 किलोमीटर पूर्वेला. हे 3 इकडे लिहिते. पूर्व दिशा कोणती? इकडची. किती गेलेला आहे पूर्वेला तो? 4 किलोमीटर गेलेला आहे. किती किलोमीटर गेलेला आहे? 4 किलोमीटर. तर तो आता सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतर दूर आहे? हे काय सुरुवातीचं स्थान आहे, तो काय इथे येऊन पोहोचलाय. हे पण काय पायथागोरसचाच टाइप आहे. कोणता आहे? पायथागोरसचा. बघा ए, बी, सी. बघा काय फॉर्म्युला यूज केला होता आपण? AC वर्ग बरोबर AB वर्ग प्लस BC वर्ग. बघा AC वर्ग AB चा वर्ग काय आहे? इथे कोणती संख्या आहे? 3. इथे काय आपल्याला 3चा वर्ग घ्यायचा आहे प्लस BC वर्ग बरोबर कोणती संख्या आहे? 4. म्हणजे इथे काय लिहायचं आपल्याला? 4चा वर्ग. AC वर्ग बरोबर 3चा वर्ग काय आहे? 9 अधिक 4चा वर्ग काय आहे? 16. काय 4चा वर्ग? 16. AC वर्ग बरोबर 9 अधिक 16 केलं तर काय? 25. काय आन्सर आलं? 25. मग 25 हा कशाचा वर्ग आहे? 5चा. कशाचा वर्ग आहे? 5चा. मग AC बरोबर काय येणार आहे? 5 येणार आहे. काय येणार आहे? AC बरोबर 5. म्हणजे याच्यातलं अंतर किती आहे? 5 किलोमीटर एवढं आहे. किती आहे? 5 किलोमीटर. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. धीरज दक्षिणेला 20 किलोमीटर चालतो, वळतो. धीरज दक्षिणेला 20 किलोमीटर चालतो, वळतो व पूर्वेकडे 10 किलोमीटर चालतो आणि मागे वळून पश्चिमेकडे 10 किलोमीटर चालतो. तो निघालेल्या स्थानापासून सध्या किती अंतरावर आहे? पर्याय आहे 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि काय आहे? 15 किलोमीटर. बघा धीरज दक्षिणेला काय? 20 किलोमीटर. दक्षिण दिशा कोणती आपली? खालची. किती किलोमीटर गेलाय धीरज? 20 किलोमीटर. चालतो, वळतो व पूर्वेकडे 10 किलोमीटर. पूर्व दिशा कोणती आपली? इकडची. किती? 10 किलोमीटर आणि मागे वळून पश्चिमेकडे 10 किलोमीटर. परत काय? मागे वळतो म्हणजे काय इथे गेला आणि इथून तो परत काय मागे वळाला आणि परत काय पश्चिमेकडेच आला. पश्चिम दिशा कोणती आपली? इकडची. पश्चिमेकडेच परत वळून आला. तो निघालेल्या स्थानापासून सध्या किती अंतरावर आहे? तो इकडे गेला, परत इकडे आला. इथे येऊन पोहोचला. काय? धीरज इथे येऊन पोहोचला. तर मग इथून तर इथं इथं सुरुवातीचं स्थान कोणतं त्याचं? इथं. तर इथून तर इथं त्याचं अंतर किती आहे? 20 किलोमीटर आहे.
किती आहे? 20 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1. समजलं? काय सांगितलं होतं? परत एकदा सांगते. धीरज दक्षिणेला काय? 20 किलोमीटर गेला. दक्षिण दिशा कोणती आपली? खालची. कोणती खालची? दक्षिण दिशा. तो सुरुवातीच्या स्थानापासून काय? दक्षिणेला 20 किलोमीटर आला. नंतर पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. पूर्व दिशा कोणती आपली? इकडची. किती गेला तो? 10 किलोमीटर गेला. आणि मागे वळून परत तो पूर्वेकडे गेला आणि पूर्वेकडून काय तो मागे वळून काय? पश्चिमेकडे आला. परत मागे वळून तो काय? पश्चिमेकडे आला. तर मग तो सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे? किती अंतरावर आहे मग तो? 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मित्रांनो. परत एकदा रिपीट करून दिला. समजलं? पर्याय काय आलेला आहे? ए. जायचं पुढे. बघा, तलाठी भरती 2025 त्यात मित्रांनो आम्ही टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. 1 तारखेपासून आम्ही काय रोज लाईव्ह येणार आहोत. मग तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय. आणि दुपारी 3 ते 4 काय माझं बुद्धिमत्ताचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. राठोड सर आहेत त्यांचं काय सामान्य ज्ञानचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. नंतर गणपत हुगळे सर आहेत त्यांचं सायंकाळी 7 ते 8 काय लाईव्ह लेक्चर असणार आहे. इंग्रजीचं 8 ते 9 अमृतकर सरांचं लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि 9 ते 10 काय सुहास अमृतकर सरांचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. जायचं पुढे. बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तुम्ही उत्तरेकडे निघालात, मग उजवीकडे वळालात व परत उजवीकडे वळालात आणि शेवटी डाव्या बाजूकडे वळालात. तर आता तुम्ही कोणत्या दिशेकडे जाऊन जात आहात? पर्याय आहे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. बघा, तुम्ही उत्तरेकडे निघालात. बघा, उत्तर दिशा कोणती आपली? वरची. उत्तरेकडे निघालात. मग उजवीकडे. उजवी दिशा कोणती आपली? इकडची. इकडची कोणती बाजू आहे? डावी. मग ते काय? उजवीकडे. उजवीकडे वळाला. नंतर परत उजवीकडे. आता काय ते इकडे तोंड आहे. वरची बाजू कोणती? डावी. खालची बाजू कोणती? उजवी. परत काय? उजवीकडे वळालात आणि शेवटी पुन्हा डाव्या बाजूकडे. बघा, इकडे काय आहे? डावी. इकडे कोणती? उजवी. ज्या साइडला एरो असेल त्याचं काय स्वतःला इमॅजिन करायचं. मी इथेपर्यंत आली. नंतर मला काय डावीकडे जायचंय. काय? डावीकडे. इकडे कोणती बाजू आहे? उजवी. मला काय डावीकडे जायचंय. डावीकडे गेलात तर आता तुम्ही कोणत्या दिशेला आहात? काय विचारलं त्यांनी? आता तुम्ही कोणत्या दिशेला आहात? बघा, कोणती दिशा असते इकडे? सांगा बरं. कोणती दिशा आहे? तुम्ही याचं आन्सर मला कमेंटमध्ये द्यायचंय. ही दिशा मी डायग्राम काढून दिलेली आहे. पण इकडची दिशा कोणती आहे? ते तुम्ही मला काय कमेंटमध्ये आन्सर द्यायचे मित्रांनो. नक्की द्या. काय डायग्राम काढलेले तुम्हाला फक्त काय म्हणजे भाजी-पोळी मोडलेली तुम्हाला फक्त तो घास काय तोंडात टाकायचा आहे आणि काय चावायचा आहे. तसंच मी तुम्हाला डायग्राम काढून दिलेली आहे. फक्त आन्सर काय तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचंय मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. आजचं सेशन एकदम धमाकेदार होतंय मित्रांनो. म्हणून सेशनला काय जास्तीत जास्त लाईक करा. बघा, चैतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत जातो. नंतर तो उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालत जातो. परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत जातो. तर तो पहिल्या स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? पर्याय आहे 5 किलोमीटर, 7 किलोमीटर, 8 किलोमीटर आणि 10 किलोमीटर. बघा, आपलं हे काढून घेऊ चिन्ह. आपल्याला काय चिन्ह जर काढलं तर आपल्याला काय चारही दिशा मिळून जातात. म्हणून काय हे चिन्ह काढून घ्यायचे मित्रांनो. म्हणजे आपण काय कन्फ्यूज होत नाही. बघा, उत्तरेकडे तोंड. उत्तर दिशा कोणती? इकडची. तो काय उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. नंतर उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत जातो. उत्तरेला काय तो 5 किलोमीटर चालत जातो. कोण? चेतन. नंतर उजवीकडे वळून 10 किलोमीटर. त्याची उजवी बाजू काय आहे? इकडची. इकडची कोणती? डावी. तो कुठे गेलेला आहे? उजवीकडे वळून 10 किलोमीटर गेलेला आहे. परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेलेला आहे. ती उजवी बाजू कोणती आता सांगा बरं? वरची का खालची? कोणती बाजू आहे? खालची. वरची कोणती? डावी. ते काय सांगितलं होतं? उजवीकडे वळून. म्हणजे काय तो उजवीकडे वळून किती आलेला आहे? 5 किलोमीटर आलेला आहे. इकडचं अंतर आणि इकडचं अंतर काय आहे? सेम आहे. इकडे पण 5 आहे, इकडे पण काय आलं? 5 चालत जातो. तर तो पहिल्या स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? बघा, त्याचं पहिलं स्थान इथे होतं आणि तो काय आता इथे येऊन पोहोचलाय. तो पहिल्या स्थानापासून तर इथेपर्यंत किती किलोमीटर अंतरावर आहे? बघा, वरती किती? 10 म्हणजे खाली पण किती येणार आहे मित्रांनो? 10 येणार आहे. काय येणार आहे? वरती जेवढं अंतर आहे तेवढंच खाली पण येणार आहे की नाही?
वरती जे आहे तेच काय खाली येणार आहे. 10 किलोमीटर म्हणजे तो सुरुवातीच्या स्थानापासून तर या स्थानापर्यंत 10 किलोमीटर अंतरावर आहे. काय? 10 किलोमीटर पर्याय क्रमांक डी. समजलं? जायचं पुढे. बघा शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो आपला. रेहान मैदानावर उभा आहे. प्रथम तो पश्चिमेकडे 18 पावले जातो. जेथे डावीकडे वळून 9 पावले जातो. उजवीकडे वळून 11 पावले जातो व शेवटी उजवीकडे वळून 9 पावले जातो. तर तो मूळ ठिकाणापासून किती पावले दूर आहे? काय सांगितलं आहे? तर तो मूळ ठिकाणापासून किती पावले दूर आहे? बघा रेहान मैदानावर उभा आहे. प्रथम तो काय पश्चिमेकडे जातो. पश्चिम दिशा कोणती आपली इकडची. पश्चिमेकडे काय तो 18 पावलं जातो. किती? 18 पावलं जातो. नंतर डावीकडे वळून 9 पावलं जातो. तो काय आता पश्चिमेकडे आहे. वरची बाजू कोणती? उजवी. खालची बाजू कोणती? डावी. कुठे गेलाय तो? डावीकडे वळून 9 पावलं. म्हणजे तो काय खाली किती गेलेला आहे? डावीकडे 9 पावलं गेला आहे. नंतर उजवीकडे वळून 11 पाऊल जातो. तर त्याची उजवी बाजू कोणती आहे? तो दक्षिणेकडे आलेला आहे. डावी बाजू इकडची, इकडची कोणती आहे? उजवी. तो काय उजवीकडे वळून किती गेलेला आहे? न उजवीकडे वळून 11 पावलं गेलेला आहे. किती? 11 पावलं. उजवीकडे वळून किती? 11 पावलं गेला. शेवटी उजवीकडे वळून परत 9 पावलं गेला. परत वरती वरची बाजू कोणती त्याची? उजवी. कोणती आहे? उजवी. तो इकडे गेला म्हणजे त्याची वरची बाजू उजवी, खालची कोणती? डावी. तो काय उजवीकडे वळून किती गेलेला आहे? 9 पावलं गेलेला आहे. किती? 9 पावलं. तर तो मूळ ठिकाणापासून किती पावलं दूर आहे? त्याचं मूळ ठिकाण कोणतं होतं? हे. तो कुठे येऊन पोहोचला आहे? इथे. तर तो मूळ ठिकाणापासून किती पावलं दूर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा. हे खाली किती आहे? 11 म्हणजे वरती पण किती येणार आहे? 11. 11 अधिक आपल्याला काय? 18 करायचंय. काय? 11 अधिक 18. काय आलेलं आहे आन्सर? 29. सॉरी इथं 1 लिहिला गेला. किती आहे? 29. पर्याय क्रमांक ए. किती पावलं दूर आहे मूळ जागेपासून तर ह्या जागेपर्यंत तो आलेला आहे. तर तो 29 पावलं त्या ठिकाणापासून लांब आहे. किती? मूळ ठिकाणापासून तो किती पावले दूर आहे? तर 29 पावले एवढे दूर आहे. कोण? रेहान. समजलं मित्रांनो? कसा वाटलं मित्रांनो आजचं सेशन? समजलं की नाही तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. कसं वाटलं? आणि तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला ते पण सांगा आणि हे ट्रिक तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या सेशनला काय जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. भेटूया उद्या दुपारी 3 वाजता मित्रांनो. बाय बाय. टेक केअर. थँक यू.